त्यामध्ये मी अध्यक्ष आहे. माझ्या ग्रामसंघाचं नाव आहे की मराठी ग्रामसंघ दोन्ही. माझ्या ग्रामसंघ प्रभाग संघाला जोडला गेला आहे. माझ्या प्रभाग संघाचं नाव आहे कल्पवृक्ष प्रभाग संघ केळवली. आणि आम्ही आज नवीन सदस्य ऑफलाईन जोडण्यासाठी लागणारी माहिती, महिलेचे नाव, महिलेचा पत्ता, महिलेचे वय, महिलेचे शिक्षण, महिलेचा व्यवसाय, महिलेचा स्वतःचा असलेला मोबाईल नंबर, महिलेचा प्रवर्ग कोणता आहे, महिलेचे रेशन कार्ड कोणते आहे, महिलेचे आधार कार्ड, समूहाचा ठराव, महिलेची बचत, नियमित शौचालयाचा वापर, बँकेचे पासबुक नंबर, महिलेचा फोटो, महिलेच्या वारसाचे नाव. कसा भरायचा ते नवीन सदस्याची माहिती, समूहामध्ये जोडण्यासाठी लागणारी माहिती. नमस्कार, माझे नाव स्नेहल लहू जाधव, मुक्काम दापोली, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. माझ्या समूहाचे नाव स्वयंभू सिद्धेश्वर स्वयंसहाय्यता समूह. माझ्या ग्रामसंघाचे नाव कृषी ग्रामसंघ. माझ्या प्रभाग संघाचे नाव कल्पवृक्ष प्रभाग संघ केळवली. आम्हाला मेंबर प्रोफाईल करायचे म्हणजे प्रत्येक सदस्याची माहिती समजेल. पहिलं, सदस्याची मूलभूत माहिती. आधार कार्ड प्रमाणे सदस्याचे नाव, अंतर्लिंग, जन्मतारीख, वय, समूहात समाविष्ट झालेली तारीख, विवाहित किंवा अविवाहित, सदस्याचे आपले नाते कोणते आहे, कुटुंब प्रमुख, सदस्याचे पद कोणते आहे, जात, शिक्षण, धर्म, विमा, व्यवसाय कोणता आहे, सदस्याचा फोटो, आधार सहमती पत्र फोटो, दर्जा प्रतिसाद. सेकंड, फोन नंबर, सदस्याचा मोबाईल क्रमांक कोणाचा आहे, स्वतःचा की दुसऱ्याचा. नंबर, पत्ता, सदस्याचा पत्ता, गाव, ग्रामपंचायत, पिनकोड. चौथा, बँक सदस्याचे नाव, IFSC कोड, बँकेचे नाव, शाखा, खात्याचा प्रकार कोणता आहे, खाते क्रमांक, खाते उघडण्याचा दिनांक, पासबुक पहिल्या पानाचा फोटो. डिफॉल्ट KYC प्रकार आधार. दुसरा, ID क्रमांक, नंबर, ID, पुढच्या बाजूचा फोटो. नमस्कार, माझे नाव श्रमिका श्रीधर सौंदरकर, मुक्काम पोस्ट सांगली, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. माझ्या समूहाचे नाव सखी स्वयंसहायता समूह. माझ्या ग्रामसंघाचे नाव शिवनेरी महिला ग्रामसंघ. तसेच माझ्या प्रभाग संघाचे नाव कल्पवृक्ष प्रभाग संघ. त्याचप्रमाणे मुलीत महाराष्ट्रातील अंतर्गत विषयाचे म्हणून काम करत आहे. त्याचप्रमाणे पुढील पदाचे प्रकार, पदावरील निवृत्त झालेल्या तारीख, पदभार सोडण्याची तारीख. नंतर विमेचे प्रकार, विमा पूर्ण झाल्याची तारीख, आधार कार्ड,